नमस्कार मंडळी. जय स्वामीनारायण, जय कष्टभंजन देव, राधे राधे. मी जयश्री चौधरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आणि आज मी मनातल्या महाभारतातील कुंती नावाचं पात्र घेऊन आलेली आहे, जिच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देईल. तुम्ही पूर्ण व्हिडिओ ऐका. तर कुंतीला देवाकडून पुत्र झालेत अशी काही पद्धत होती किंवा आज आहे का? आणि कुंतीची कथा सांगते की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक कर्ण असतो, ज्याच्यावर प्रेम तर असतं, पण त्याला स्वीकारायचं धैर्य आपल्यामध्ये नसतं. आणि हेच जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की ऐका. वैदिक काळामध्ये संतती ही केवळ घराचा आनंद नव्हती, ती पितृऋण फेडण्यासाठी आणि वंशाची ज्योत जिवंत ठेवण्याची जबाबदारी होती. म्हणूनच मनुस्मृती, आपस्तंभ, गौतम, बौद्धायन आणि वसिष्ठ धर्मसूत्रांनी नियोगाला स्वैरता नव्हे तर अपवादात्मक धर्म म्हणून मर्यादात मान्यता दिली. पतिमृत किंवा समर्थ असताना कुल परंपरा तुटू नये म्हणून आखलेली ही व्यवस्था समाजाने कर्तव्य म्हणून स्वीकारली. जिथे जैविक पितृत्वापेक्षा सामाजिक वारस आणि इतिहासाची अखंडता मोठी मानली गेली. मनातलं महाभारत सांगतं, नियम बदलतात, नावं बदलतात, पण वंश टिकविण्याची मानवी धडपड काळाच्या प्रत्येक पानावर वेगवेगळ्या रूपात पुन्हा जन्म घेत राहते. कुंतीला देवाकडून पुत्र झाले म्हणून प्रश्न उभे राहतात. आणि कुरुवंशातील संतती स्वतःची नव्हती म्हणून टीका होते. पण महाभारत मनात शांतपणे आठवण करून देतं, त्या काळाचा धर्म वेगळा होता. नियोग ही स्वैरता नव्हती, तर वंश वाचविण्याची सामाजिक जबाबदारी होती. पती असमर्थ किंवा मृत झाल्यास संमतीने योग्य पुरुषाकडून संतती घेणे हा कर्तव्यांचा मार्ग मानला जात असे. याच नियोगातून अंबिकेपासून धृतराष्ट्र, अंबालिकेपासून पांडू आणि दासीपासून विदुर जन्मले. रक्तापेक्षा वंशाची सातत्य आणि समाजाची मान्यता मोठी ठरली, म्हणूनच ते कुरूच राहिले. आज आपण म्हणतो नियोग संपला, पण सत्य इतकंच नावं बदलली, पद्धती बदलल्या, गरज तशीच राहिली. काल वंश वाचविण्यासाठी ऋषी बोलावले जात. आज विज्ञानाची दारं उघडली. सरोगसी, IVF, स्पर्म डोनेशन हेच त्या जुन्या प्रश्नांचे नवे उत्तर आहे. महाभारत मनात सांगतं, समाज नैतिकतेची भाषा बदलतो, पण जीवनाची भूक आणि वंशाची ओढ काळ ओलांडून कायम तीच राहते. कुंतीची कथा म्हणजे नियती, भीती, प्रेम, अपराध भाव किंवा जबाबदारी यांच्या संघर्षातून घडलेलं एक जिवंत तत्वज्ञान. प्रिया म्हणून जन्मलेली ही मुलगी लहानपणीच दत्तक दिली गेली आणि इथेच तिच्या आयुष्याचा पहिला धडा सुरू झाला. आयुष्य आपल्याला मालकी देत नाही, ते भूमिका देतं. लहानपणापासूनच तिने समजून घेतलं की व्यक्ती म्हणून जगणं वेगळं आणि समाजासाठी जगणं वेगळं असतं. आजच्या माणसासाठी हा पहिला इशारा आहे. आपण अनेक भूमिका निभावतो, पण त्या निभावताना स्वतःला हरवू नये. दुर्वास ऋषींचं वरदान तिच्यासाठी शक्ती नव्हे तर परीक्षा ठरलं. कुतूहलातून सूर्याला पाचारण करून कर्णाला जन्म देणं हा निरागस क्षण होता, पण समाजाच्या कठोरतेने त्या क्षणाला अपराधात बदललं. कर्णाला नदीत सोडणं हा त्याग नव्हता, तो भीतीत घेतलेला निर्णय होता. इथे कुंती शिकविते की भीतीत घेतलेले निर्णय योग्य असू शकतात, पण ते मनाला शांतता देत नाही. आजचा माणूसही अनेक निर्णय समाज, प्रतिमा किंवा अपमानाच्या भीतीने घेतो आणि नंतर त्या निर्णयाचं ओझं आयुष्यभर वाहत असतं. पांडूसोबत विवाह आणि पांडवांचा जन्म यामध्ये एक मोठं तत्वज्ञान दडलेलं आहे. कर्ण आणि पांडव यांच्यातील फरक जन्माचा नव्हता, तो समाज मान्यतेचा होता. याच ठिकाणी कुंतीची कथा आजच्या माणसाला शिकवते की नैतिकता अनेकदा परिस्थितीनुसार बदलते. आपण ज्याला योग्य किंवा अयोग्य म्हणतो ते अनेकदा समाजाच्या चौकटीतून ठरतं, सत्यातून नाही. म्हणूनच आजच्या माणसाने निर्णय घेताना बाह्य मान्यतेपेक्षा अंतर्गत प्रामाणिकतेला महत्त्व द्यायला पाहिजे. माद्रीच्या मृत्यूनंतर 5 मुलांची जबाबदारी स्वीकारताना कुंतीने भावना बाजूला ठेवून कर्तव्य निवडलं. तिचं आयुष्य सांगतं, जबाबदारी कधी कधी प्रेमापेक्षा मोठी असते, पण जबाबदारी निभावताना
प्रेम गमावू नये. आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस कर्तव्य पूर्ण करत राहतो, पण नात्यांना वेळ देणं विसरतो. कुंतीचा संघर्ष शिकवतो की कर्तव्य आणि भावना यांच्यात संतुलन नसल्यास आयुष्य अपूर्ण राहतं. कर्ण तिच्या आयुष्यातील दडपलेलं सत्य होतं. कुरुक्षेत्राच्या आधी त्याला सत्य सांगणं म्हणजे आयुष्यभराच्या मौनाचा उद्रेक होता. पण उशिरा आलेलं सत्य नातं स्पष्ट करू शकत नाही, वेळ परत आणू शकत नाही. इथे कुंतीचा सर्वात मोठा धडा आहे. सत्य लपवणं म्हणजे समस्या संपवणं नव्हे, ती पुढे ढकलणं आहे. आजचा माणूसही अनेक सत्य टाळतो. नात्यांमधील गैरसमज, भावना, अपूर्ण संवाद आणि हेच टाळलेलं सत्य भविष्यात मोठ्या संघर्षाचं कारण बनतं. युद्धात तिच्या पुत्र एकमेकांविरुद्ध उभे राहिले तेव्हा कुंतीने समजलं की काही विजय हे पराभवासारखे असतात. जीवनात अनेकदा आपण यश मिळवतो, पण त्या यशाची किंमत नात्यांनी चुकविलेली असते. कुंती शिकवते, यश जर शांतता आणि नात्यांची ऊब हिरावून घेत असेल तर तो विजय अपूर्ण असतो. आजच्या माणसासाठी हा अत्यंत महत्त्वाचा धडा आहे, कारण यशाच्या शर्यतीत माणूस अनेकदा स्वतःच्या भावनिक आयुष्याला मागे सोडतो. युद्धानंतर कर्णाचं सत्य उघड झालेलं तेव्हा कुंतीच्या आयुष्याचा सर्वात मोठा भार बाहेर पडला. ती दोषी होती की परिस्थितीची बळी हा प्रश्न महत्त्वाचा राहिला नाही. महत्त्वाचं होतं ते तिच्या मनातील अपराध भाव. अपराध भाव हा सर्वात मोठा वनवास असतो. तो बाहेर दिसत नाही, पण आतून माणसाला जाळत जातो. आजच्या माणसासाठी इथे शीख आहे. चुकीपेक्षा तिची कबुली उशिरा देणं अधिक वेदनादायक असतं. धृतराष्ट्र आणि गांधारीपेक्षा सोबत वनवासाला जाणं म्हणजे सत्ता, प्रतिष्ठा आणि नात्यांच्या गोंधळातून दूर जाऊन स्वतःला सामोरं जाणं. कुंतीचा शेवट शिकवतो, आयुष्याच्या शेवटी माणूस समाज, संपत्ती किंवा यश घेऊन जात नाही. तो फक्त आपल्या निर्णयांची शांतता किंवा अस्वस्थता घेऊन जातो. म्हणूनच आजच्या माणसाने प्रत्येक निर्णय घेताना स्वतःला विचारायला हवं, हा निर्णय मला शांतता देईल का? कुंतीची कथा सांगते की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक कर्ण असतो ज्याच्यावर प्रेम असतं, पण स्वीकारायचं धैर्य नसतं. आणि काही पांडव असतात ज्याच्यासाठी योग्य दिसण्याचा प्रयत्न केला जातो. जीवनाचा खरा संघर्ष बाहेर नसतो, तो प्रेम आणि प्रतिमा, सत्य आणि भीती, जबाबदारी आणि इच्छा यांच्यामध्ये असतो. कुंतीने प्रतिमा वाचवली, पण प्रेम हरलं. आजचा माणूसही अनेकदा हेच करतो. शेवटी कुंती एक साधा पण कठोर धडा घेऊन जाते. समाज कधीच पूर्ण समाधानी नसतो, पण मनाला सत्य हवं असतं. वेळेवर बोललेलं सत्य वाचवतं. उशिरा बोललेलं सत्य फक्त वेदना वाढवतं. प्रतिष्ठा जपताना नातं गमावू नका, कारण नात्यांची ऊब हरवली की यश, सत्ता आणि मान्यता निरर्थक वाटू लागतात. कुंतीची कथा शोकात नाही, ती चेतावणी आहे. निर्णय घेताना लोक काय म्हणतील यापेक्षा मन काय सहन करेल हा प्रश्न विचारायला आणि वाचायला शिका. तुम्हाला मनातील महाभारतातील कुंती हे पात्र कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला आवडलं असल्यास शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्याच्या दिवशी मी पुन्हा एक नवीन पात्र मनातल्या महाभारतातील घेऊन येईल. तोपर्यंत काळजी घ्या. जय स्वामीनारायण, जय कष्टभंजन देव. राधे राधे.